काळू नदी आहे, काळू नदी आमची. त्या काळू नदीच्या लेवलला पाणी आलेलं आहे आपल्यावरती. हे गार्डन आहे, रिजन्सी गार्डन. सगळा हा रोड हा आहे 90 फीट रोड, बरोबर. ही बिल्डिंग आहे, रिजन्सीच्या बिल्डिंग आहे. आता आपण जी मागणी करतो 90 फीट रिंग रोड लवकरात लवकर व्हावा, ब्रिजचं उद्घाटन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आहे ना, जे मुन्नाभाई इंजिनियर आहेत ना, त्यांचं डोकं भानावरती नाही आहे. जर पटेल माठ ह्या ठिकाणचा पूल हा नेहमी पाण्याखाली जातो, दरवर्षी पाण्याखाली जातो, छाती एवढं पाणी त्या ठिकाणी थांबतं. त्याच लेवलला यांनी इथला जो पूल आहे तो केलेला आहे. रिजन्सीच्या इथला जो नाला आहे ना, तिथं तो पूल बनवलेला आहे. जर प्रशासन बोलते का आम्ही पुढचा 50 ते 100 वर्षाचा विचार करतो, नंतर रोड बनवतो, नंतर नाल्याचे दुरुस्ती वगैरे करतो, तर इथं कुठे 50 वर्ष कसलं, इथं अजून ह्या रोडचं उद्घाटन पण झालं नाही, तरी पण ह्या पुलाची हाईट कमी असल्यामुळे इथं पाणी जमा झालेलं आहे. हे बघा कुठं पूल येतो दिसतंय का, ब्राऊन कलरचा आहे ना, इथं कचरा जमा झालाय ना, तो पूल आहे. मगाची लाईव्ह बघितली असेल आपण, सेम त्याच पातळीची त्याच लेवलचा त्यांनी तो हा पूल केलेला आहे. आणि बकायदा या ठिकाणी पूल हा बनवायला पाहिजे होता उंच, पण बनवलेला नाहीये. म्हणून पूर्ण टिटवाळ्यातून जे गणपती मंदिर परिसर आणि घोटसई विटसई ह्या ठिकाणची लोक आहेत, जी रुंदा वगैरे, त्याचबरोबर टिटवाळ्यामधल्या लोकांना एक दुसऱ्याशी संपर्क करता येत नाहीये. इकडं पण जाम झाले, इकडून जाण्याचा प्रयत्न करतील, नाही होणार. जनतेला सांगू इच्छितो मी, घरी आराम करा, सतर्क राहा, अलर्ट राहा, आपल्या मुलांना कुठं बाहेर काढू नका, घरी थांबवा आणि फॅमिलीला टाईम द्या, कुटुंबाला टाईम द्या. हीच वेळ आहे. प्रतिनिधींना पण विनंती करतो, आपण पण सतर्क राहा, अलर्ट राहा. प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी अलर्ट राहा. समाजसेवेची कामं करतायत, छान आहे, पण स्वतःचा जीव वाचून पण समाजसेवेची कामं करा. धन्यवाद. मी संदीप नाईक बाबा. जय शिवराय.